योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी तोम्या देखिला साजनी योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी तोम्या देखिला पुरे धनी देखिला देखिला मायना देवाचा देवो देखिला देखिला मायना देवाचा देवो पाहता पाहता मना पुरे धनी पाहता पाहता मनान पुरे देखिला मायना देवाचा देव ओ देखिला देखिला मायना देवाचा देव चला संदेह निमाले तुझे पण पिटला संदेह निमाले तुझे पण देखिला देखिला मायना देवाचा देवो देखिला देखिला मायना देवाचा देवो पिटला संदेह निमाले तुझे पण पिटला संदेह निमाले तुझे पण देखिला देखिला मायना देवाचा देखिला देखिला मायना देवाचा अनंत वेशे देखिले म्या त्यासी अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी पाप रखुमा देवीवरू खुन पानवी कैसी माये देखिला देखिला मायना देवाचा देवो देखिला देखिला मायना देवाचा देवो अनंत रूपे अनंत वेशे देखिले नादाशी अनंत रूपे अनंत वेशे देखिले नादाशी पाप रखुमा देवरू गुण बानरी कैसे माय देखिला देखिला मायना देवाचा मायना देखिला देखिला मायना देवाचा देवो चला संदेह निमाले तुझे पण पिटला संदेह निमाले तुझे पण मायना देवाचा देवो पिटला संदेह निमाले तुझे पण पिटला संदेह निमाल तुझे पण देखिला देखिला मायना देवाचा देव मायना
योगिया दुर्लभ तो म्या देखिला सादरे योगिया दुर्लभ तो म्या देखिला सादरे योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी 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 पाहता पाहता मना न पुरे धने पाहता पाहता मना न पुरे धने देखिला देखिला मैम्या देवाचा देव देखिला देखिला मैम्या देवाचा देव पाहता पाहता मना न पुरे धनी पाहता पाहता मना न पुरे धनी देखिला देखिला मैम्या देवाचा देव देखिला देखिला मैम्या देवाचा देव योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी 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 पाहता पाहता मना न पुरे धने पाहता पाहता मना न पुरे धने देखिला देखिला मैम्या देवाचा देव देखिला देखिला मैम्या देवाचा देव पाहता पाहता मना न पुरे धनी पाहता पाहता मना न पुरे धनी देखिला देखिला मैम्या देवाचा देव देखिला देखिला मैम्या देवाचा देव विठ्ठला संदेह निमाले तुझे पणा
विठ्ठला 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 संदेह निमाले तुझे विठ्ठला संग निमान तुझे पण विठ्ठला 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 संग विठ्ठला संग विठ्ठला संग विठ्ठला संग विठ्ठला विठ्ठला संदे निमाले संदेह निमाले तुझे विठ्ठला संदेह निमाले तुझे पण देखिला देखिला माया देवाचा देव देखिला देखिला माया देवाचा देव विठ्ठल हरे विठ्ठला 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 योगिया दुर्लभ
साजणी पाहता पाहता मनान पुरे धनी देखिला देखिला माये देवाचा देव फिटला संदेह निमाले दुजे पण अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी बापर खुमा दिवीवर खून बाणली कैसी देखिला देखिला माये देवाचा देव फिटला संदेह निमाले दुजे योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी महायोगपीठे तटे भीमरथ्यां विपुकमिका वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या कोरोना महामारी नंतर माझ्या जीवनातला प्रवासातला महाराष्ट्रातला माझ्या नजरेतला हा पहिला मोठा सप्ताह आहे. एवढा भव्य दिव्य मंडप, मंच सुव्यवस्था, चोखंदळ पखावज वादक, स्वरज्ञ गवई आणि उपासक टाळकरी, वेणेकरी, चोपदार, स्पीकर प्रकाश मंडप, आच्छादन व्यवस्था, अन्नदाते या सगळ्या सदस्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आपल्या भारतामध्ये नाव मोठं पण मूर्ती छोटी असे स्वर्गीय पंतप्रधान होऊन गेले. त्यांचं नाव होतं लाल बहादूर शास्त्री. तसं डोंगरकडा या भूमीमध्ये या झंवर भाऊचं स्वरूप छोट आहे, प्रकृती छोटी आहे, शरीर लहान आहे, मूर्ती छोटी आहे, पण पारमार्थिक कीर्ती मात्र धवल शुभ्र थोरली मोठी आहे. ते आणि त्यांना सहकार्य करणारे सर्व ग्रामस्थ, मातृवर्ग, पितृवर्ग, भगिनी, बंधू, वारकरी संप्रदायाचे अनुयायी, ज्या चॅनलचे चित्रीकरण करणारे आले त्यांनाही धन्यवाद. स्पीकरची ध्वनी अत्यंत चैतन्यमय आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. आमच्या समाधान महाराजांच्या मुखातून आपण इथे भागवत कथा ऐकत आहात. परभणीकडे त्यांना जाणं अगत्याचं होतं. त्यांनी फोन केला कृतज्ञतापूर्वक, बाबा मी आज तिथे नाही, क्षमस्व, आणि मी इथे आलो. मंडप उत्तुंग गच्च भरलेला आहे.
आणि या सप्ताहाचं अजून एक कुतूहल छान असे, तरुणी आणि तरुणांनी हा परमार्थ इथे नटून निघालेला आहे. सप्ताहामध्ये हा मोठा अभाव असतो. वृद्धोपकालाच्या दिशेनं जाणारी माणसं मंडपात अधिक असतात, पण या गावाचं परिसराचं सौभाग्य असं आहे, स्त्री पुरुष आबाल वृद्ध सज्ज सुसज्ज उत्तम आणि श्रवणास योग्य अशा प्रकारचे मंचावरती व्यवस्थित आणि उपस्थित जे जे हरिभक्त आहेत, भागवत मर्मज्ञ श्री आमचे दिलीप महाराज, डाव्या बाजूला तपोनिधी आनंद आखाड्यातले एक सदस्य मधुरानंद सरस्वतीजी, माझ्या उजव्या बाजूला सिंहासनावरती विराजमान परमहंस परिव्राजकाचार्य अनंत विभूषित जयदेवांग आश्रम स्वामी महाराज हिमाचल प्रदेश, त्यांच्याकरता करतल ध्वनीनं आपण स्वागत करू. हरिभक्तीपरायण श्री मनोज महाराज गोटे, आमच्या एहळेगाव वरून मुद्दाम होऊन आलेले तुकाराम महाराज, सर्व गायक आणि वादक सर्वांचं मनोन्मन स्वागत करून, वेळ फार कमी आहे मला कीर्तनासाठी, पण अर्ध्या पाऊण तासात जेवढं मला चिंतन करता येईल तेवढा मी प्रयत्न करीन. अनुग्रहित सर्व भक्त आणि सर्व कन्या या सगळ्यांना शुभ आशीर्वाद आणि अभंगामध्ये प्रवेश. जगाच्या पाठीवर साधूच्या समूहात अनेक तीर्थ मी पाहिली, पाहतो, पाहणार आहे, परंतु या भगवान भोलेनाथाचं जे स्वरूप आहे, या उमापती महादेवाचं जे स्वरूप आहे, मला काही प्रश्न असा विचारतील, आल्या आल्या मंडपात तुम्ही आलात, त्या आरच्या विग्रहाला, त्या स्वरूपाला, त्या शिवाला, त्या पिंडीला आपण निहाळलं नाही, शृंगारही पाहिला नाही, मग तुम्ही कसं काय त्याचं स्मरण आणि पूजन आणि चिंतन करत आहात? आपल्याला प्रत्येकाला दोन प्रकारची डोळी आहेत, एक चर्मचक्षु आहे आणि दुसरे अंतःचक्षु आहे. व्यवहारातल्या सत्तेतलं पदार्थाचं पाहणं हे या डोळ्यांचं काम आहे, आणि यौगिक सत्तेत अध्यात्म प्रकरणात अंतःचक्षुपटलानं आपल्या देवतेला पाहावं लागतं. ते दैवत मी माझ्या अंतःचक्षुपटलानं निहाळलं, त्या भोलेनाथाला कोटी कोटी नारायण ओम हरी करून मी इथे येतो. माहुरही तुम्हाला फार लांब नाही, दारव्हा दिग्रसही फार लांब नाही. माहगाव, एहळेगाव, परमहंस तुकामाईंचं स्थान, उमरखेड तीर्थक्षेत्र सगळी जवळ आहे. इथे खंडोबाचं धनसळ नावाचं तीर्थक्षेत्र आहे. बहुधा बऱ्याच गावी माझं येणं झालंय, पण हा डोंगर कडा यापासून मात्र मी वैयक्तिक वंचित होतो. पण मला तुमच्या सगळ्यांच्या प्रेमवात्सल्याच्या भावानं प्रातिनिधिक स्वरूपात म्हणून यांनी निमंत्रण दिलं, आणि ऍडव्होकेट सोनी भाऊंनी आग्रह धरला की बाबा एक कीर्तन सेवा तुम्ही द्यावी असं मला वाटतं. लिगली नियमाप्रमाणे मला 21 तारीख दिली होती, परंतु काय इकडे बदल झाला ठाऊक नाही. पुन्हा त्यांचा मला फोन आला, 20 तारीख आपण केली तर बरं होईल, आणि ती माझीही इच्छा होती, देवाचीही होती. त्याचं कारण असे, 21 पासून आदिशक्ती मुक्ताईला मला भागवत ग्रंथाची 7 दिवस सेवा करायची आहे. सांगायचं नाही, मला सेवा करायची आहे. बोलता बोलता लोक म्हणतात ते भागवतकार आहेत. हा तुमच्या बोलण्यातला कहार आहे. माझे मराठी शब्द ऐकण्यासाठी तुम्ही जागे राहा. भागवतकार महर्षी वेदव्यास आहेत,
त्याचा विस्तार परमहंस शुकदेवांनी केला, श्रवण परीक्षितांनी केलं, आणि आपण फक्त हा माल आहोत. मराठी कळते ना तुम्हाला सगळ्यांना? आपण कोण आहेत? हा माल. हा माल व्यासांचा आहे, शुकदेवांचा आहे. आम्ही फक्त वाहणारे हमाल आहोत. मंडपात गर्दी किती, त्यापेक्षा कानं किती ऐकायला तयार आहेत, ही फार महत्वाची गोष्ट असते. विठ्ठल 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 विठ्ठल. मला वाटतं आज तिसरा दिवस भागवत कथेचा असल्यामुळे विदुर मैत्रियांचा संवाद इथपर्यंत चिंतन आलेलं असावं. त्यावर मी भाष्य करणार नाही. समाधान महाराज सांगतायत, त्यांनी सांगितलं तरी मीच सांगितले, आणि मी सांगितलं तरी त्यांनी सांगितलं. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा भेद नाही. मूलतः काही शंकांचं समाधान करतो, अभंगाकडे ओळतो. समाधानांची कथा असल्यामुळे समाधान करतो. तुम्ही चित्तशुद्ध पूर्वक ऐका. भागवत कथा कशासाठी करावी? प्रश्न क्रमांक 1. दुसरा क्रमांक, तुम्ही ती का ऐकावी? 2 प्रश्न आहेत, दोन्हीचे उत्तर देतो. भागवत हे पारमहंस शास्त्र आहे. श्रीमद भागवते महापुराणे पारमहंस संहितायाम. और स्वामी जी सन्यासियों के शास्त्रकार ने 4 भेद बताए हैं: कुटीचक, बहुद्रुक, हंस और परमहंस. ये सन्यासियों के चतुर्विध भेद है. चतुर्विधा भिक्षुका प्रोक्ता. इनकी क्रिया अलग हो सकती है, लेकिन पद और साधना में सबका अधिकार समान है. मी श्री स्वामींच्यासाठी हिंदीमध्ये सांगतोय. हिमाचल प्रदेशातनं ते आलेत. आपल्या भाग्य मराठवाड्याचं, आपल्या खानदेशाचं, विदर्भाचं. स्वामी एवढ्या लांबून कशाला ही व्यक्ती आपल्याकडे येईल हो? किती वय त्यांचं? 32 वर्ष. प्रपंच आणि विषयाला स्पर्श न करता तारुण्यात त्यांनी संन्यास स्वीकारला, आणि हिम अचल म्हणजे हिमालयाच्या पर्वतरांगेत बर्फाळ प्रदेशात ते राहतात. कापसासारखं अंग आहे त्यांचं, मऊ. मी सहज त्यांना पाठवून प्रेमाने हात फिरवला तेव्हा मला अंदाज आला. किडकिड शरीर आहे, मिळेल तेवढंच खातात, मागत नाहीत, मौन राहतात. आशीर्वाद द्या म्हटलं तेवढंच बोलतात. आणि ये जो नारायण दंड होता है ना, वो किसी के पास नहीं होता. हे दुर्लभ है. तो नारायण दंड आपल्या इकडच्या लोकांना दंड वगैरे यातला काही अंदाज लागत नाही. ब्रह्मदंड हा त्यांना त्यांच्या गुरुदेवांच्याकडनं मिळाला, मला माझ्या गुरुदेवांच्याकडनं मिळाला. पण कर्नाटक, साऊथ आणि महाराष्ट्रात बहुधा सुदर्शन ही होता है, लेकिन इतने गाठी वाला मिलता है कहाँ? अब भाग्यवान है. विठ्ठल 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 विठ्ठल. माझं कीर्तन ऐकायला तुमच्या मनाची स्थिरता, कानाची तयारी ठेवा कृपया. मला पोरकटपण करता येणार नाही, बाष्कळपणा करता येणार नाही. कमी वेळेत मला भाव प्राकट्य करायचंय. भागवत पारमहंस संहिता आहे. त्याला विरक्त, विप्र अशी यादी आहे की यानी ते सांगावं. भागवत श्रवणाने तुम्हाला काय बेनिफिट, फायदा काय? लोक हल्ली विचारतात की या देवतेची पूजा केल्यावर फायदा काय, हे स्तोत्र म्हटल्यावर फायदा काय? लोक फायदा विचारतात, फलास्वाद विचारतात. तर त्याचं कारण आहे, धन्या भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. भागवत कथा धन्य आहे,
तिच्या श्रवणानं प्रेताची पीडा नष्ट होते. मग प्रेताची, मेलेल्या व्यक्तीची पीडा जर नष्ट होते तर या जिवंत मंडपातल्या सगळ्यांचं भगवान परमात्मा कल्याण करेल. यात मात्र आता या संस्कृत श्लोकाला संप्रदायातल्या आणि मंडपातल्या सगळ्यांना कळण्यासाठी वारकरी भजनातलं संत प्रमाण देतो, म्हणजे कळेल. कथा भागीरथी स्नान जे करी, कथा भागीरथी स्नान जे करी, कथा भागीरथी स्नान जे करी, कथा भागीरथी स्नान जे करी. या कथारूपी गंगेमध्ये स्नान केलं, आचमन केलं, थोडं तीर्थ घेतलं, तयाचे उद्धरती पूर्वज ते, तयाचे उद्धरती पूर्वज ते, कथा भागीरथी स्नान जे करी, कथा भागीरथी स्नान जे करी. तयाचे उद्धरती पूर्वजाचे, तयाचे उद्धरती पूर्वजाचे, कथा भागीरथी स्नान जे करी, कथा भागीरथी स्नान जे करी. कथा भागीरथी स्नान जे करीती, तयाचे उद्धरती पूर्वज ते, पूर्वजे तुलसी पूर्वजे, कथा भागीरथी स्नान जे करती, तयाचे उद्धरती पूर्वजते, तयाचे उद्धरती हो पूर्वजे. कथा भागीरथी स्नान जे करीती, तयाचे उद्धरती पूर्वजते. काहींना संस्कृत येत नाही, काहींना वाचता येतं तर अर्थ कळत नाही, काहींना अर्थ कळतो तर श्रद्धा नाही, म्हणून मराठीत प्रमाण दिलं. कथा भागीरथी स्नान जे करीती, तयाचे उद्धरती पूर्वजते. कथा ठेवणारे काय 5-50 लोक असतील, 10-5 लोक सुरुवातीच्या मीटिंग मध्ये असतील. प्रस्ताव मांडला, ग्रामस्थ एकरूप झाले, परिसर सगळा इथे आला आणि ही कथारूपी भागीरथी म्हणजे गंगा वाहू लागली. आणि त्या गंगेमध्ये माझ्यासारखा एखादा पागल त्या गंगेच्या तटावर, काठावर, तीरावरती आला आणि जाता जाता तिसऱ्या दिवसाचं आचमन डोळ्याला पाणी लावून चालला. तर ज्याने प्रत्यक्ष अमृत प्यालंय ते किती भाग्यवान आहे. आता तिसरा प्रश्न आहे, भागवत म्हणजे काय? हे कळायला पाहिजे की नाही. आपण ज्याचं संहिता पठण करतो, ज्याच्या कथा ऐकतो, नुसत्या कथेनं भागवत पूर्ण होत नाही, हा माझा अभ्यास पूर्ण दावा आहे. कसा दावा आहे? अभ्यास पूर्ण दावा आहे. तर भागवत म्हणजे काय? मंथो निवेद शास्त्रार्थ, व्यासे केले महाभारत, त्या महाभारताचा मतित अर्थ श्रीमत भागवत हरिलीला. पैठणच्या एकनाथ महाराजांनी एकादश स्कंद टीकेवरती जे भाष्य लिहिलं त्यातली ही मराठीत ओवी आहे. मंथो निवेद शास्त्रार्थ. जसं स्त्री सुगड्यात, मडक्यात, मृत्तिकेच्या घाटात मथनी रवी घालते, दोरी गुंडाळते आणि खांबाला बांधून घुसळण करते आणि त्यातनं लोणी निघतं, तसं सकल शास्त्राचं मंथन करण्यात आलं. मंथो निवेद शास्त्रार्थ. इथे लोणी काढायला प्रपंचा स्त्री आहे आणि तिथे भागवत रूपी लोणी काढायला व्यास नावाची एक बुद्धिमती स्त्री आहे.
मंथोणी वेदशास्त्रार्थ व्यासे केले महाभारत. त्या महाभारताचा मतित अर्थ श्रीमत भागवत हरिलीला. श्रीहरीच्या लीला ज्यात ओवल्यात, गोवल्यात, गायल्यात, मांडल्यात, लिहिल्यात, तो ग्रंथ म्हणजे भागवत. आणि वारकरी संत प्रमाण असे, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. हे काम या नामयज्ञाच्या माध्यमातून इथे संपूर्ण होतंय. ध्वनी उत्तम आहे. मातृवर्ग पितृवर्ग सागराप्रमाणे भक्त समुदाय इथे लोटलेला आहे. तुमच्या सगळ्यांच्या कानाची तृप्ती करावी एवढा मोठा विद्वान मी नाही. मला एवढं अजून काही कळलेलं नाही. पण दिलंय निमंत्रण, कुंकू लावलंय तर स्त्रीनी घरातली भूमिका बजवावी, तसा हा प्रकार आहे. दगडाला शिंदूर लावल्यावर देव पण येत, तसं मला तुम्ही दिलेले हे महाराज पण आहे. विठ्ठल उभ्या भारतात महर्षी व्यासानंतर भागवत कथेचा आणि रामायण कथेचा उत्तम काळ कोणी आणला असेल तर शुकस्वरूप प्रातस्मरणीय श्रद्धेय श्री डोंगरे महाराजांनी आणला. त्यांच्यानंतर महाराष्ट्रात कथा कोणी प्रचलित केली तर परमहंस परिव्राजकाचार्य दत्तानंद उपाख्य बालयुगी महाराज, उपाख्य नारायणानंद सरस्वती स्वामी महाराज. माझ्यावर त्यांची नित्य अनुकंपा होती, प्रेम जिव्हाळा होता. आणि ही परंपरा महाराष्ट्रात लुप्त होऊ नये म्हणून आपल्या वारकरी संप्रदायात 3 दंडी, एक आनंदाश्रम स्वामी महाराज, आळंदी तीर्थक्षेत्र, गोपाळपुरा, इंद्रायणीचा तट, ते ब्रह्मलीन झाले. द्वितीय क्रमांकाला ओतुरकर महाराज, कळण्यासाठी सांगतो यांना. आणि तिसऱ्या क्रमांकाला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मुंबई पर्यंत भगवंताच्या कृपेने मला दंड देण्यात आला. आणि मी शास्त्र प्रमाणे काटेकोर जीवन जगत संप्रदायाचाही प्रचार करतो आणि सनातन धर्माच्या प्रचारार्थही आम्ही नित्य फिरत राहतो, दौरे करतो, त्या मंचाचं जागरण करतो. आजचा अभंग कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. आरंभाला एक चिंतन करू की ज्ञानोबा आहेत कोण. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार, अवतार महाविष्णूचा अवतार, सखा स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेसी. कुरुक्षेत्रावरती गीता तत्वज्ञान सांगणारे श्री कृष्णच पुन्हा महाराष्ट्रात या जीवरूपी अर्जुनाचं कल्याण व्हावं म्हणून
भगवद्गीता देशिकारलीनी मराठीत करून ये मराठीयेचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी ही विज्ञापना करून जगताच्या कल्याणासाठी त्यांनी ओवी नावाचा छंद लिहिला आणि तुमचं माझं कल्याण करण्यासाठी हा ग्रंथ तुमच्या माझ्या हाती दिला. ज्ञानोबा प्रत्यक्षात श्री विष्णू परमात्मा. सोपी गोष्ट आहे. अधिकार केवढा. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. विज्ञानाला ज्ञानोबारायांनी 13व्या शतकात केलेलं चॅलेंज आहे. अचेतनाला चेतन करता येत नाही. रिंग नाही, बेरिंग नाही, विलायमेंट नाही, व्हील बॅलेन्सिंग नाही, शॉकअप नाही, बुश नाही, कुठल्याही लाकडाला दगडाला चक्र नाही, ऊर्जा व्होल्टेज संप्रेक्षण बॅटरी किक नाही, पेट्रोल डिझेल नाही आणि भिंत चालते. अचेतनाला चेतन. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. त्या काळातले संत लिहिताना प्रत्येक जण आपल्या आपल्या संतांना माझा म्हणत होते. एवढा संदेश जरी संप्रदायात जगभर गेला ना या सप्ताहाच्या माध्यमातनं, तर भारत पुन्हा रामराज्य होईल, महाराष्ट्र शिवराज्य होईल. हे माझं म्हटलं पाहिजे. ते गायक माझे आहेत, हे माझे आहेत, हे माझे आहेत, हे माझे आहेत, हे माझे आहेत, तुम्ही माझे आहेत, तुम्ही माझ्या आहेत, हे असं म्हटलं पाहिजे. तुम्ही म्हणलं पाहिजे हे माझे आहेत. ज्ञानोबा माझा. त्या काळातले संत एकामेकाला माझं म्हणण्या इतपत मनाने मोठे असावयाचे अंडरलाईन. हे ज्यांना कळलं नाही त्यांनाही धन्यवाद. मला यापेक्षा मराठी स्वच्छ नाही बोलता येत. विठ्ठल हे हिमाचल प्रदेशचे साधू आहेत ना, मी त्यांना म्हणलं पाहिजे ते माझे आहेत. और उन्होंने भी बात करना चाहिए. महाराष्ट्र में गया था, कोई दंडी देखा, वो भी मेरा है. ही भूमिका पाहिजे. अरे अन्य पंथात अन्य धर्मात ते आता त्यांच्या नातलगाला आपलं म्हणतायत. आयडेंटिटी प्रूफ नाही, माझा आहे. हे आपल्याला शिकण्यासारखं आहे. आत्ता येणाऱ्या काळात जागेत ना, त्रिपुरा से लेके अमरावती तक विठाला विठाला विठाला. आता आपल्या लोकांना आपण आपलं म्हटलं पाहिजे. मी तर यापेक्षा पुढे जातो. आता वैदिकाने सुद्धा तो त्या शाखेचा आहे, हा या शाखेचा आहे, तो त्या कुळातला आहे, तो त्या पंथातला आहे. हे वारकरी आहेत, ते इस्कॉनचे आहेत, ते प्रजापिता आहेत, ते स्वाध्याय आहेत, ते बैठकवाले आहेत, ते अमुक आहेत, ते तमुक आहेत, ते वारकरी आहेत, ते दत्त भक्त आहेत, हे हरिभक्त आहेत, ते कृष्ण भक्त आहेत. हे जे तुकडे तुकडे आहेत ना, हे बंद व्हायला हवेत. देवाची उपासना कोणत्याही करा, सर्व एक आहेत. सोपं उदाहरण देतो, तुमच्याकडून टाळ्या घेतो. पूर्वी स्त्रिया काटवटीमध्ये पीठ घ्यायच्या कणिक तिंबायला. परातीत म्हणा स्वच्छ भाषेत कळण्यासाठी. पाणी ओतलं आणि ते तिंबलं. तिंबल्यावर ते पीठ वेगळं वेगळं होऊ शकतं का? नाही होत. तसं तुम्ही वैचारिक मंथन करायचं, सर्व पंथ एकत्रित कालवायचे आणि त्याची स्वादिष्ट पोळी खायची पोट भरल्याशिवाय राहत नाही. भारत एक संघ नांदवायचा असेल, आपल्याला हिंदू राष्ट्र अपेक्षित असेल, तर आपण आपल्यातल्या आपल्यात भेद नाही करायला पाहिजेत. उदाहरणार्थ, माझं हे सगळं सोहळं ओळ परंपरा दंडी यती इथपर्यंत मान्य आहे. पण ज्यांना अनुग्रह दिला त्या लेकीन ते लेख आहेत.
त्यांनी प्रेमाने घरी बोलवलं तर मी नाही म्हणायला पाहिजे मला वेळ नाही, जायचं आणि त्यांच्या पाठवून प्रेमाने हात फिरवायचा, जगातली ऊर्जा थोरली मिळते, हे प्रेम मिळतं. ते म्हणतात ओ मेरा भांजा आहे, ओ मारा भाई आहे. आपल्याकडे ती अवस्था नाही. आपण आपल्या माणसाला दुरावा करतो. कीर्तन भजन केवळ बुक्का गंध माळा उपवास इथपर्यंत सीमित नाहीत. हे एक धर्म जागरण मंचाचं कामही आहे आणि या माध्यमातून समाज एकसंघ व्हायला पाहिजे. तरुणांना आपल्या तरुणीचं, तरुणाला आपल्या गावाचं, तरुणाला भारतीय संस्कृतीचं आणि तरुणांना हिंदू राष्ट्राचं संरक्षण करता आलं पाहिजे. ही महत्वाची गोष्ट आहे. हेही महत्वाचं आहे. त्या काळातले संत एकामेकाला माझं म्हणायचे. ज्ञानोबा माझा, तुकोबाराय माझे, मीराई माझ्या, जणाई माझी, बहिणाई माझी, मुक्ताई माझी. हे माझं म्हणायला शिकलं पाहिजे आपण आता. हे माझ्या संप्रदायातले माझे एवढं म्हणायचं. आणि वारकरी संप्रदायात सगळ्या उपपंथांचा समावेश आहे. दुसरा प्रश्न, तुमच्या गावात नदी कोणती मला नाव सांगा. मी पहिल्यांदा आलोय. उमा. ती कोणत्या नदीला मिळते? मोठ्या गोदावरीला. गोदावरी कुठे जाते? राजमहेंद्रीला, गोदावरी जिल्ह्यात आंध्र प्रदेशात सागराला. मग तुम्ही उमा नदीचं पाणी ओळखून पुन्हा या गावात परत 5 ml आणू शकता काय? उत्तर मला द्या, बोला कोणीतरी. मी 5,000 रुपये त्याच्या हातावर ठेवतो, जास्ती माझ्या आवाकात नाही. आता आले ते देतो लगेच. ते पाणी परत आणू शकता का तुम्ही? बोला. तरुण हात वर करून सांगा. हात नाहीत तुम्हाला? आणू शकतो का? नाही आणू शकत. का? ते गेलंय कुठे? सागराला. आता ऐका श्लोक. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार. नमस्कार कोणत्या देवाला करा? जातोय कुठं? केशवम प्रति गच्छति. प्रति म्हणजे कडे. प्रति म्हणजे कडे. कुणाकडे? केशवाकडे. केशव कृष्णच, केशव विष्णूच, केशव रामच, केशव वामनच, केशव गणेशच, नारायण देवीच, महादेवच, सूर्य चंद्रमाच, ब्रह्मा भैरव दत्त, सर्व तेच. काही भेद नाही. आपल्या डोळ्यात भेद आहे, देवात भेद नाही. राजकारणात हेच आहे. ग्रामीण लेवलच्या कार्यकर्त्यात एकामेका पक्षांचा मतदानापासून ते वागण्यापर्यंत मनात मतभेद आहे. पण ते कॅबिनेटला म्हणतात आता चहा पाण्याला आम्ही सगळे एकत्र होतो म्हणून. तुम्ही जागेत ना सगळेजण. आणि टीव्ही चॅनलला बातमी असती. उद्धवजी म्हणतात देवेंद्रजी माझे परम मित्र आहेत. गडकरी म्हणतात पवार साहेब माझे परम मित्र आहेत. विलासराव म्हणायचे गोपीनाथराव माझे परम मित्र आहेत. पण शत्रू कोण आहे मग? मग त्या लेव्हलला आपल्याला ते ज्ञान न झाल्यामुळे आपल्यात मारामाऱ्यात विचाराची व्यापकता वाढवायला पाहिजे. विठाला विठाला जसं भारत म्हणून आपण सर्वजण एक आहेत, तसं नारायण म्हणून सगळ्या देवता एकच. मी तुम्हाला सांगतोय, फक्त हलकासा स्वर. तुम ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरो. शास्त्रीय पुरावा तुम्हाला. प्रातः समय भी कीर्तन में मैंने बताया था आज बीड डिस्ट्रिक्ट में. ब्रह्म स्तंभ पर्यंतम सर्वम विष्णुमयम जगत. हे संपूर्ण जगत हरिमय. विठ्ठल जळी स्थळी भरला, ठावणाही उरला. आजच्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. जळी स्थळी भरला, ठावणाही उरला.
ब्रह्मदेव आले की नाही विधाता ब्रह्मदेव ठ नीलकंठ महादेव ल लक्ष्मीकांत विष्णू हे तिन्ही एक वटले विठ्ठल. भांडण आपल्यात आहे. त्यांनी उभं लावलं यांनी आडवं लावलं. मग आपणच सुरू केलं. ज्याचा गंध आडवा आडवा तो भाडवा हे आपण सुरू केलं. उभा ते शोभा टिकला तो हुकला हे आपण सुरू केलं. अरे तिलक कौन सा लगाया भस्म कैसा लगाया त्रिपुंड किस पदार्थ से लगाया. अरे कुछ लेना देना नहीं. भगवान परमात्मा आणि तत्वन संप्रदाय भजन यापेक्षा न्यार आहे. हरिहरा भेद नाही नका करू वाद. मी शब्द उच्चारताना कसा म्हणतोय हरिहरा भेद नाही नका करू वाद. नाही आम्ही विठ्ठलाचे भक्त आहेत शंकराकडे जात नाहीत नको जाऊ. पण त्याने त्याच्या डोक्यावर घेतले हे तुला कळू दे एवढंच ठेव फक्त. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम किंवा विठोने श्री वाहिला देवराणा. समर्थ रामदास स्वामी महाराज विठाल महाराज पुढे भागवतात सांगतीलच. कृष्ण जन्म महोत्सवाला प्राकट्य सांगतील म्हणालो ना मग मी सांगतील. आणि कन्हैया अवतीर्ण झाली ही वार्ता सगळ्या जगात पसरली. कशी पसरली. षट्कर्णो भिद्यते मंत्रः चतुष्कर्णो स्थिरो भवेत् द्विकर्णस्य मंत्रस्य ब्रह्माप्यंतम न गच्छति. दोन कानातली गोष्ट इनके लिए और मराठी नहीं बता सकते हिंदी में बताएंगे. द्विकर्णस्य मंत्रस्य दोन कान की जो बात है वो ब्रह्मा भी न जाने निर्माण करने वाला. अगर 4 कान में वार्ता चली गई तो स्थिर होती है. 6 कान में हो गई तो किसी को किसी का पता नहीं चलता. उसे प्रतिबंध नहीं कर सकते. खुली हो जाती पूरी दुनिया में. इसीलिए तो मोबाइल बहुत बढ़िया काम करता है. विठाल वार्ता पसरली. कन्हैया अवतीर्ण झाला. उद्याचा आनंद मी आत्ताच हिरावून घेत नाही तुमचा. तो त्यांना राखीव ठेवतो. आणि मग शंकराला कृष्ण स्वरूप पाहण्याची इच्छा झाली. काय आता हे कथेत सगळे भजन म्हणणारे लोक आहेत. मला हिंदी भजन काही कथेतले येत नाहीत. मी आपले वारकरी प्रमाण देतो पहिल्यापासून. मी वृंदावनला शिकलो नाही, हरिद्वारला शिकलो नाही, ऋषिकेशला शिकलो नाही. माझ्या या राहण्यावरनं लोकाला वाटतं बाबा ऋषिकेश चेत कैकी. ऋषी तिकडे केस इकडे आहेत. मैंने ही मराठी में इन लोगों को बता दिया. मैं ऋषिकेश में नहीं पढ़ा. ऋषि उधर है केश इधर है. ऐसा ऋषिकेश है बाकी क्या है. मी जे शिकलो नाही जिथे राहिलो नाही ती नावं फुकट घेऊ कशी. विठ्ठल जोगिया जोगिया देखत नयन मोर. जोगिया माने भगवान भोलेनाथ पाण्यासाठी आले आणि निमित्त केलं की कन्हैयाचं दुखतंय तर औषध देणारा मी बाबा आहे. यशोदा म्हणाली हे अपरिचित कहां से आया कुछ पता नहीं चलता. इसका ना कोई आइडेंटिटी प्रूफ है ना आधार कार्ड लिंक किया है.
देखना चाहता है जरूर, लेकिन मैं नहीं छोड़ूंगी, क्योंकि मैला कन्हैया तो बस अकेला ही ब्रह्म है। किसी को बताओ, बहुत दिन के बाद हुआ है। पण निमित्त झालं, कन्हैया आतून मुद्दा म्हणून रडायला लागले. मग गवळणी म्हणल्या, अगं जर दाखवलं नाही तर पोट दुखून मरण्यापेक्षा नीट करणारा आलाय तर दे हातात. हा बाबा आतमध्ये जाताना जटा मुकुट आही मौरू सवारा, कानन कुंडल पहिरे ब्याला, तन विभूती पटके हरी छाला. ते स्वरूप रसिक संतांनी वर्णन केलं. जोगिया देखत नयन मो आतमध्ये गेले आणि आपलं नेटक यथार्थ स्वरूप दाखवलं. भोले बाबा कन्हैयाला म्हणाले, बास तुम्हाला भेटण्याची इच्छा होती. आणि कन्हैयाने पण भोले बाबांना सादरपूर्वक प्रेमालिंगन दिलं. माझा विषय संपला. देव देवात, पंथात, मठात, मंदिरात कृपया भेट ठेवू नका. ते सगळे एक आहेत. मधीच आपलं जळगाव होण्यात काय मजा आहे मला सांगा. ते सगळे जर वर एक आहेत, आपलं जळगाव का व्हावं मध्येच विनाकारण. आपल्यात बदल केला पाहिजे. आजचा अभंग भूपाळी काकडार्थ प्रकरणातला आहे. भूप शब्दाचा अर्थ आहे राजा. राजा शब्द भ्रष्ट स्वरूप आहे, शुद्ध स्वरूप आहे राजा. आवाज कमी करा, लोक तुम्हाला म्हणत राहतील आवाज वाढवा वाढवा वाढवा. ते कथाकारांना, पोवाड्यावाल्यांना हे आवाज मोठे लागत असतात. मला काही आवश्यकता नाही. विठ्ठल भूप म्हणजे राजा. देवात राजा आहे. कानडा राजा पंढरीचा, तो हा देवांचाही देव राजा. दत्तात्रयांना राजा म्हणतात, भगवान शंकरांना राजा म्हणतात, आणि विठ्ठलाला राजा म्हणतात, रामाला राजा म्हणतात, आणि कृष्णाला राजा म्हणतात. मग प्रजा जमली. भूप अली, अली म्हणजे प्रजा आणि भूप म्हणजे राजा. आपल्या राजाला पाहण्यासाठी प्रजा जमली. नट नटी पाहण्यासाठी समाज जमतो तसा जमले. वंदन करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, मागण्या बघण्यासाठी, डेव्हलपमेंट होण्यासाठी, फंड मिळण्यासाठी, रस्ता होण्यासाठी, तलाव होण्यासाठी राजा आहे तो. जमले सगळेजण. या व्यवहारातले हे राजे नव्हते, वारकरी संत होते. मांगल्याचा प्रसंग, ब्रह्ममुहूर्त आहे. शीतल शांत मंद मंद गतीनं वायू वाहतोय. ताम्र अरवरीलय. ब्रह्मवेत्ते ऋषी ध्यानस्थ आहेत. ही बुद्धिरूपी स्त्री विवेकाचा खुंट हातात धरून वैराग्याचं दळण दळते. गायक तानपुऱ्यावरती स्वर छेडून सा लावतायत. मृदंगावाले वादक कृष्ण पर्ण वाजवतायत. ब्राह्ममुहूर्ताला सोली व शांतता आहे. आणि सगळे हरिभक्त नीरा भीमेच्या संगमावरती म्हणजे चंद्रभागेच्या तीरावरती श्री हरीला न्याहाळण्यासाठी गेले. त्यात अग्रगण्य ज्ञानदेव वैष्णव मोठा श्री ज्ञानोबराय. आणि ज्ञानोबरायांनी श्री परमात्म्याला पाहिलं. आणि पाहिल्या पाहिल्या आपली भूमिका अभंगाच्या प्रथम चरणात योगिया दुर्लभ तोंडा देखिला साज. योगिया दुर्लभ तोंडा देखिला साजने. योगिया दुर्लभ तोंडा देखिला साजने. योगिया दुर्लभ तोंडा देखिला साजने.
प्रत्येक चरणाची भूमिका स्वतंत्र आहे, अर्थसंगती स्वतंत्र आहे. योगिया दुर्लभ स्पष्ट केलं, योग्यांना परमात्मा पाहणं ही गोष्ट दुर्लभ आहे, अवघड आहे, कठीण आहे. आता योग्यांना जर अवघड आहे तर तुमच्या माझ्यासारख्यांचं काय? जे योगी आहेत, साधना संपन्न तपस्वी आहेत, त्यांना परमात्मा पाहणं जर अवघड आहे, तुम्ही आणि मी कुठल्या झाडाची पानं आहेत? नुसत्या मूर्तीनी पाहणं आणि या डोळ्यांनी पाहणं हे पाहणं नाही, आतून पाहणं. पाहता पाहणे दुरी सारोनिया, पाहता पाहणे दुरी सारोनी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. गुहारी श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. या डोळ्यापेक्षाही आतले जे डोळे म्हणून जे आंधळेत ना, त्यांना प्रज्ञाचक्षु म्हणतात. उदाहरणार्थ त्रिदंडी जगद्गुरु रामानंदाचार्य तुलसीपीठाधीश्वर जगद्गुरु रामभद्राचार्य जी स्वामी महाराज अंधे हैं लेकिन अंतःचक्षु पटल से सब जानते हैं. बारकरी में हमारे इधर श्री मुकुंद काका जाट देवलेकर दिखता नहीं लेकिन अंतःचक्षु से जानते हैं. गुलाबराव महाराज ज्ञानेश कन्या दिखता नहीं था महाराज जी. मैत्रीण, हो मैत्रीण कळली, सखी कळली, पण ह्या कोण? तर त्याचं उत्तर. आणि परिणाम काय झाला? पाहता पाहता मना न पुरे धणी. मला त्याच्याबद्दल आता अधिक वर्णन करता येत नाही. काय काय बोलू, काय काय सांगू त्याच्याबद्दल मी. वेद अनंत चर्चा करतो, शास्त्र चर्चा करतात, पुराण चर्चा करतात, आणि शेवटी न येती म्हणतात, मौनावला जातो. वेद जाणू गेला पुढे मौनावला, वेद जाणू गेला पुढे मौनावला, वेद जाणू गेला पुढे मौनावला, वेद जाणू गेला पुढे मौनावला. हे गुण तुझला प्राप्त कर, गुणला स्वार्थे. वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैचे. वेदाला कळत नाही, पुराणाला कळत नाही, श्रुती नेते नेती म्हणतात, असा परमात्मा पाहायला त्याच्याबद्दल काय बोलू. म्हणून वेद जाणू गेला हे प्रमाण जसं तसं इथे योगिया दुर्लभतो म्या देखिला साजनी, पण पाहता पाहता मना न पुरे धनी. काय बोलावं त्याच्याबद्दल. आता दुसरं चरण मोठं छान आहे. देखिला देखिला देवा, देखिला देखिला देवाचा देव, देखिला देखिला माय देवाचा देव, देखिला देखिला माय देवाचा देव. देखिला देखिला देवाचा देव, देखिला देखिला माय देवाचा देव, देखिला देखिला माय देवाचा देव. विठला संदेह निमाले तुझे मिळणार आहे. प्रेमाचे लोक तेवढेच मिळणार आहेत आपल्याला. जे शहाणे जाणकार आहेत ते मांडतातच.
वेड्यांच्यासाठी वेळ वाया घालवायचा कशाला आपल्याला? हे आमच्या कीर्तनात कर्कशपणा, आरडाओरडा, बिभत्स चाली नाही मी वर्ज केलेलं आहे. पटलं बोलो न बोलो, मी अर्ज केलाय का माझं कीर्तन ठेव म्हणून? विठ्ठल हे काय? देखिला देखिला माये देवाचा देवो यासाठी चिंतन करतोय. प्रसंग गांभीर्याचा आहे, प्रसंग गांभीर्याचा आहे. ज्ञानोबरायांच्या आई वडिलाला थोडा तानपुरा आणि किंचित हलकासा विको. पैठणकराच्या उदयिक अमृतेश्वराच्या मंदिरात धर्मसभेत निर्णय असा झाला की संन्यास धर्मानंतर पुत्रसंतती झाल्यामुळं त्यांना जगण्याचा आता अधिकारच नाही. आणि देशमुख काका सभा दुमदुमून गेली आणि एकच हलकल्लोळ झाला की याने आता जगण्यापेक्षा देहांत प्रायश्चित्त स्वीकारावं. हे वाक्य ऐकल्यावर चिमुकल्या मुक्तीच्या मनावर काय आघात झाले असतील याबद्दल न बोललेलं बरं. आपले वय एवढे परिपक्व असून, संपत्ती असून, जगण्याचा मार्ग असून एखादा आघात आपण सहन करू शकत नाही, पण चित्कला मुक्तीवर बालवयात हे लेकरू समोर बसलंय तसं आघात झाले. आणि तिने माऊलींना विचारलं, दादा काल पंडितांनी पैठणात दिलेला निर्णय म्हणजे काय रे? मुक्ते सांगल तुला मी निवांत एक दिवस. सध्या काम सगळी आपल्या डोळ्यासमोर वेगळी आहेत. चर्चेला उधाण आलंय. मग आई बाबा राहणार नाहीत आपले? तिचा प्रतिप्रश्न आहे. प्रतिप्रश्न आहे. पैठणात झालेला निर्णय आणि सिद्धबेटात कुटिया करून झोपडीतलं राहणं, किट्ट अंधकार, रातकिडे ओरडतायत, शांत मंद इंद्रायणी वाहत होती. त्या काळात पक्का ठरलेला या तीळ मात्र शंका नाही. पण ही वार्ता लेकरांना कळता कामा नये. जरा आवरलं पाहिजे, सावरलं पाहिजे. तुम्ही काहीतरी किचा. 5 दिवसाचा सण दीपावली, दिव्यानी लख प्रकाशाने तेजोमय झालेलं ते वातावरण, पैठणात झालेली निंदा, महाराष्ट्रात झालेली नामुष्की, आता करावं काय? म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता सोपान ज्ञानोबाराणी चित्कला मुक्तीला बरोबर घेऊन आपेगावी आले. आपेगावी जन्मगावी. कोरोना काळात जसं प्रत्येकाला आपापलं जन्मगाव आठवलं, नाते कळले, भूमी कळली, तद्वत शेवटी आधार आला. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. जन्मभूमी जन्मभूमी आहे. म्हणून आपे गावातलं येणं पक्क झालं. दिवाळीचा सण, रातकिडे ओरडतायत, किट्टांधकार, गोदा काळी भिन्न वाहते. कडाक्याची थंडीन पहाटे सणाचं स्नान. उठणं नाही, तेल नाही, साबण नाही, ओवाळणं नाही, कुंकू नाही, निरांजन नाही, काही नाही. आणि मुक्ती म्हणाली, आई दादाला ओवाळायचंय पण दिव्याची सोय नाही. गारगुटीवरती गारगुट अदळायची, कापूस मध्ये धरायचा, प्रकाश करायचा. 4 लाकडं गोळा केली, पाचोळा काचोळा गोळा केला, दगड मांडली, एक भांड मांडलं त्यावर पाणी गरम होण्यासाठी, आणि त्याला छिद्र पडलेलं. नीट ऐका, छिद्रेषु बहुला अनर्था भवन्ति. त्या छिद्रातून पाणी पिटलेल्या अग्नीवरती टिपकत होतं. टिपकणाऱ्या अग्नीवरती, महेंद्र महाराज वर, टिपकणाऱ्या अग्नीवरती वरचं पाणी खाली पडतंय. चित्त कथेत वेधल्या द्या, कीर्तनात वेधून घ्या. बसा बसा. भडकलेल्या अग्नीला ते वरचं पाणी शांत करत होतं. तुमचं चित्त विकलांग झालं, कथेतला भाव संपला. विठ्ठल विठ्ठल.
अतिशय संशोधन केलेला जीवनभर माणूस आहे. ऐकणाऱ्यांचं चित्त विव्हळ झालं की आपण जय विठ्ठल करावं. महेंद्र महाराज आले, त्यांना धन्यवाद देतो आणि पुढील कारवाई सुरू ठेवतो. प्रसंग असा असतो की तो समोर मंदिरासारखा उभा केलेला आहे, पायापासून शिखरापर्यंत आणलंय. अचानक जीसीबीने जर तो पडला तर ते मंदिर पुन्हा उभं करणं कठीण असतं. म्हणून थांबलो. विठ्ठल विठ्ठल ते पुन्हा मी सांगतो, पुन्हा बघू, हा विषय आपला नाही. गेला गेला, संपला. अग्नी पेटलेल्या फुटलेल्या मडक्यातलं पाणी पडलं, अग्नी शांत झाला आणि पुन्हा विठ्ठल रुक्मिणी म्हणजे पती पत्नी पाहतायत. पाणी गरम करणं अवघड आहे, भांड फुटलंय. या वाक्यातला भाव ज्या तरुण अभ्यासकांना कळला त्यांना मी धन्यवाद देतो. भांड फुटलेलं आहे याचा अर्थ असा आहे, देहांत प्रायश्चित्त पक्क आहे. लेकरांना आश्रय कोण देईल? पंडितांची धर्मसभा गप्प बसत नाही. आणि सामोर तरी किती दिवस जावं? कडाक्याची थंडी, कार्तिकाचा आरंभ, अश्विनाची समाप्ती, दिवाळीच्या काळात पूर्वी थंडी असावयाची, आता दिवाळीत गरमी आहे, आता अंगाला घाम येतो. हे कलियुगीचे उफराटे. आता जे उलट सुलट चाललंय ते हेच आहे. गोदेच्या पात्रात स्नान करायचं ठरलं म्हणजे गंगेमध्ये. आणि भल्या पहाटे सगळी जण स्नानाला गेली आणि ज्ञानोबाराय पाण्यात गेले. पद्मासन स्थितं वंदे ज्ञानदेवं पुनः पुनः. पद्मासन घातलं, डोळे झाकले आणि ध्यान लागलं, समाधी लागली. कित्येक योगी असे की पंचा टाकून पाण्यावरती ध्यान लावतात. ध्यान लागलं माऊलींचं ध्यान लागलं. योग्यांना ध्यान लावणं सोपं आहे, योग्यांचं ध्यान उघडणं अवघड आहे. ध्यान लागलं. मुक्ती म्हणाली पाणी घ्या आणि सहस्राधारावरती शिंपडा. शिंपडलं. मग माऊलीने अर्धोन मिनिट डोळे उघडले कसे तरी. आणि ज्ञानोबाराय पाण्याच्या बाहेर अरडतच बाहेर आल्यावर सोपान देवाने विचारलं, आई दादाच्या डोळ्यात पाणी काय? ज्ञानोबाराय आनंद उल्हासात सांगतायत, देखिला देखिला माये देवाचा देव. आता वरती साजणी आणि खालच्या चरणात माये. तुम्ही जागेत ना सगळेजण. वरती योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी. साजणी कोण पाहिली? दुसऱ्या चरणात देखिला देखिला माये. या माया या शब्दावर दोन भाव करता येतील. ब्रह्मसत्य जगन्मिथ्याय, मायेच्या मोहामुळे ब्रह्म कळत नाही. हे माये तू बड्या बड्याला वेड्यात काढलं, पण मी मात्र निवृत्तीनाथ दादांच्या कृपेनं तुला न डगमगता ब्रह्माला पाहिलं. हा एक भाव. दुसरा भाव, माये म्हणजे माझे आई, जे विठ्ठल रुक्मिणी पैकी रुक्मिणी मातेला म्हणतात. माये मी देवाचा देव पाहिला. आता काय पाहिला त्याचं उत्तर देतो आणि कीर्तन समाप्त करतो. ज्ञान गोदावरीचे तिरी स्नान केले पांचाळेश्वरी. ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रय योगिया. काय पाहिलंय? श्री दत्तात्रयांना पाहिलं. दत्त योगी आहेत, दत्त राजे आहेत, दत्त नारायण आहेत, दत्त विठ्ठल आहेत. त्याला वासुदेवानंद सरस्वतीचा अर्धा श्लोक सांगतो. पांडुरंग जटाधर शूलहस्त कृपानिधे. दत्तच पांडुरंग आहेत, पांडुरंगच दत्त आहे. दत्त शब्दाचा अर्थ आहे प्रत्यक्ष. योग्यानी योग्याला पाहिलं, विष्णूनी विष्णूला पाहिलं, नारायणानी नारायणाला पाहिलं. आणि मग नारायण म्हणजे ज्ञानोबाराय आपल्या आईला सांगतात, हे आई मी त्या देवाला पाहिलं. देखिला देखिला माये देवाचा देव,
फिटला संदेह निमाले दुजे पण मी देव आणि तू भक्त हे कल्पित द्वैत शिल्लक राहिलं नाही. आता देव पहावयासी गेलो तेथे देवची देवची होनी ठेलो तेथे देवची होनी ठेलो देव पहावया गेलो तेथे देवची होनी ठेलो तेथे देवची होनी ठेलो ते देवची होनी ठेलो. देव पाहण्यासाठी गेलो देवच झालो. आता देव वेगळा आणि भक्त वेगळा हा भाव शिल्लक राहिला नाही. देखिला देखिला माये देवाचा देव फिटला संदेह दुजे पण निमाला. आता वेगळेपण संपला. आता कसा पाहिला अनंत रूपे अनंत बेशेश्वर्या देखिले म्या त्यासी बाप रखुमादी विवर खूण बाणली कैसी. कधी परशुराम रूपात पाहिला, कधी रामरूपात पाहिला, कधी गायींच्या मागे पेंद्या वडजा वाकडा मधुमंगल सुदामा श्रीशामा तनुसुखा या गोपाळांच्या मित्रमंडळीत पाहिला. कधी गवळणींची छेड काढणारा पाहिला, कधी पद्मावतीसह वर्तमान पाहिला, कधी तिरुपतीमध्ये व्यंकटरमण पाहिला, कधी धनसळचा खंडोबा झाला, कधी गाणगापुरात दत्त झाला, कधी कारंजाला नरसिंह सरस्वती झाला, तर कधी कधी तो दाशरथी रामचंद्र झाला, तर कधी तो पार्वती नंदन गणेश झाला, तर कधी कार्तिकेय झाला, कधी तो सावित्रीचा ब्रह्मा झाला, तर कधी उमेचा शिवशंकर भोला महादेव झाला. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. पण आता मात्र वेगळे बाप रखुमादीवर खूण बाणली कैसी. आता एकच खूण आहे, पाय त्याचे समान आहेत आणि रुक्मिणीसह तो पंढरीत विराजमान आहे. विठोबा रखुमाई